Today we see our new chapter, that is the second chapter from part second, application of derivative. मग आता ह्याच्या आधीचा चॅप्टर आपण पाहिला डेरिव्हेटिव्ह, ज्या चॅप्टरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह्ज, त्याचे रूल्स आणि काही मेथड्स पाहिला. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्हचा रूल डेरिव्हेटिव्ह यूज कुठे करायचं हे पाहायचं. मग डेरिव्हेटिव्ह आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन फाइंड करण्यासाठी यूज होईल. डेरिव्हेटिव्हचा यूज आपण रेट मेजर म्हणून करू शकतो. डेरिव्हेटिव्हचा यूज आपण वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आणि जग फाइंड करण्यासाठी यूज करू शकतो. डेरिव्हेटिव्हचा यूज आपण एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे फॉर दॅट पर्टिक्युलर पॉईंट ते फाइंड करण्यासाठी यूज करू शकतो. आणि त्या फंक्शनचा पर्टिक्युलर पॉईंटला मॅक्झिमम व्हॅल्यू येईल का मिनिमम व्हॅल्यू, म्हणजे मॅक्झिमा आणि मिनिमम फाइंड करण्यासाठी पण आपल्याला डेरिव्हेटिव्हचा यूज करता येईल. म्हणजेच आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये 5 ॲप्लिकेशन बघणार आहोत. टू फाइंड टँजंट अँड नॉर्मल, डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन अँड जग, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन, अँड टू फाइंड मॅक्झिमा अँड मिनिमा. मग आता याच्यामध्ये आपण एक एक करून एक एक ॲप्लिकेशन घेऊ. फर्स्ट वी फाइंड फर्स्ट ॲप्लिकेशन, दॅट इज टू फाइंड टँजंट अँड नॉर्मल. Now we see our first application, that is the finding equation of tangent and normal. Tangent आणि नॉर्मल काय आहे ते आधी आपण बघू. सपोज देर इज एनी कर्व. आता ह्या कर्वला जर एखाद्या सिंगल पॉईंटमध्ये अ लाईन टच करत असेल तर त्या लाईनला आपण टँजंट असं म्हणतो. मग आता ह्या लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं, म्हणजेच आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं फॉर दॅट पर्टिक्युलर पॉईंट. आणि तो पॉईंट आपण कन्सिडर करू x1, y1. देन वी नो दॅट जर एखादी लाईन एखाद्या पॉईंटवर चेंज होत असेल, म्हणजेच त्याचा चेंज मोजायचा असेल तर तो असतो डेरिव्हेटिव्ह, अँड दॅट इज दी स्लोप ऑफ दॅट लाईन. म्हणजेच इथे ह्या लाईनचा स्लोप येणार त्या पर्टिक्युलर पॉईंटला x1, y1, अँड दॅट वी कन्सिडर ॲज m. दॅट मीन्स हिअर वी हॅव टू फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट, म्हणजेच इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप m अँड द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट x1, y1. मग आपण स्ट्रेट लाईनमध्ये पाहिलं होतं एखाद्या लाईनचं इक्वेशन स्लोप दिलेला असताना आणि पॉईंट दिलेला असताना इज y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. दॅट इज द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू x1, y1 अँड हॅव्हिंग स्लोप m. म्हणजेच याचा अर्थ टँजंटचं इक्वेशन आला y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. आणि m म्हणजे काय आहे तर डेरिव्हेटिव्ह आहे त्या कर्वचा विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे तो कर्व किती चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू x ते आपण कॅल्क्युलेट करतो, म्हणजेच त्या लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करतो, अँड दॅट वी डिनोटेड बाय स्लोप ऑफ दॅट टँजंट. दॅट मीन्स युझिंग डेरिव्हेटिव्ह वी कॅन फाइंड स्लोप ऑफ दिस टँजंट अँड देन वी फाइंड इक्वेशन ऑफ लाईन मीन्स इक्वेशन ऑफ टँजंट. म्हणजे इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करण्यासाठी आधी आपल्याला दिलेल्या कर्वला, हा जो कर्व आहे त्याला आपण y इक्वल टू f ऑफ x असं म्हणू. दिलेल्या कर्वला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करायचं पर्टिक्युलर पॉईंट पुट करून. मग ते जे आन्सर येईल ते आन्सर म्हणजेच टँजंटचा स्लोप. आणि टँजंटचा स्लोप काढल्यानंतर मग तुम्ही इझिली इक्वेशन ऑफ टँजंट काढू शकता. देन आफ्टर वी सी व्हॉट इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. आता नॉर्मल म्हणजे काय तर टँजंटला त्याच पर्टिक्युलर पॉईंटला परपॅन्डिक्युलर लाईन, दॅट इज नोन ॲज दी नॉर्मल. मग नॉर्मल दोन लाईन जर परपॅन्डिक्युलर असतील तर आपण परपॅन्डिक्युलरची कंडिशन यूज करतो. जर दोन लाईन्स परपॅन्डिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन -1 असतं. इफ वी कन्सिडर स्लोप ऑफ दिस नॉर्मल ॲज m डॅश, देन बाय युझिंग परपॅन्डिक्युलर कंडिशन वी कॅन राईट m इंटू m डॅश दॅट इज इक्वल टू -1. मीन्स m डॅश इज इक्वल टू -1 अपॉन m. मग m म्हणजे काय आहे -1 अपॉन dy बाय dx ॲट द पर्टिक्युलर पॉईंट x1, y1. Hence, after finding slope of normal, we can easily write equation of normal by using the same equation. Equation of normal is y minus y1, same point in r, is equal to m dash x minus x1. म्हणजे पॉईंट तोच आहे, फक्त स्लोप आपल्याला चेंज करायचा आहे, नॉर्मलचा वेगळा आणि टँजंटचा वेगळा. देन बाय युझिंग दिस सिम्पल प्रोसिजर वी कॅन इझिली फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. Now we see our first example, that is find the equation of tangent and normal to the curve y equal to 2x cube minus x square plus 2 at 1/2, 2. म्हणजे आता इथे आपल्याला y इज इक्वल टू हे कर्वचं इक्वेशन दिलं आहे आणि ह्या पर्टिक्युलर पॉईंटला त्या कर्वच्या टँजंटचं आणि नॉर्मलचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं.
मग आपली प्रोसिजर काय आहे ती एकदा आपण रिपीट करू. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड स्लोप ऑफ टँजंट, देन इक्वेशन ऑफ टँजंट, देन स्लोप ऑफ नॉर्मल, इक्वेशन ऑफ नॉर्मल. मग स्लोप ऑफ टँजंट काढण्यासाठी आपल्याला दिलेल्या कर्वला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं. म्हणजेच प्रत्येक क्वेश्चनमध्ये टँजंट आणि नॉर्मल काढण्यासाठी आपल्याला dy/dx फाइंड करावं लागेल. मग आधी आपण dy/dx काढू. देन वी गेट tangent slope of tangent. After using perpendicular condition we can find slope of normal and then equation of tangent and normal. Then first of all we write given y is equal to 2x cube minus x square plus 2. आता याला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स. लास्ट चॅप्टरमध्ये जेवढे आपण डेरिव्हेटिव्हचे रूल्स यूज केले तेवढे सगळे रूल्स आपल्याला इथे यूज करावे लागतील. dy/dx इज इक्वल टू 2 ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x स्क्वेअर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 इज 0, दॅट इज वन कॉन्स्टंट. 6x स्क्वेअर minus 2x. Now after finding derivative we have to find the value of that derivative at the point 1/2, 2. म्हणजेच x ची व्हॅल्यू 1/2 आणि y ची व्हॅल्यू 2 आपल्याला पुट करायची आहे. दॅट मीन्स वी गेट हिअर dy/dx at the point 1/2, 2 is equal to 6x 1/2 स्क्वेअर मायनस 2, x ची व्हॅल्यू 1/2. आता इथे y नाही आहे त्यामुळे आपल्याला ही y ची व्हॅल्यू पुट करता येणार नाही. 6 इंटू 1/2 स्क्वेअर इज 1/4 मायनस 2 गेट कॅन्सल 1. दॅट ऑल्सो वी कॅन सिम्प्लिफाय बाय 2, दॅट इज 3/2 minus 1 and 3/2 minus 1 is 1/2. Means after finding the value of derivative at the particular point, that is slope of tangent, and that we denoted by m is equal to 1/2. Now using equation of line we can find equation of tangent, that is equation of tangent is y minus y1 is equal to m into x minus x1. आता इथे y1 आणि x1 आपल्याला दिलेला आहे. दिस वन इज y1 इज इक्वल टू स्लोप आपण आत्ता फाइंड केला 1/2 अँड x1 म्हणजे 1/2. आता प्रत्येक वेळी असं फ्रॅक्शनमध्ये जर स्लोप आला तर हा असा मल्टिप्लाय न करता आपण 2ला राईट साईडला शिफ्ट करू. दॅट इज 2y minus 2 इज इक्वल टू 1 इंटू x minus 1/2. मल्टिप्लाय 2y minus 4 is equal to x minus 1/2. Now simplify, replace that 2y and minus 4 to the right side. याला शिफ्ट करायचं आपल्याला x minus 2y, हे minus 1/2 and that one is plus 4 is equal to 0. आपण 2y आणि minus 4ला xच्या साईडला घेतला म्हणून 2y आणि 4ची व्हॅल्यू साईन चेंज झाले. दॅट इज x minus 2y minus 1/2 plus 4, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 minus 1 that is plus 7/2 is equal to 0. Multiply by 2 to the total equation we get 2x minus 4y plus 7 is equal to 0, and that is our equation of tangent. Now by the same process we first of all find slope of normal, then equation of normal. For equation of normal we know that m dash is our slope and that we write as 1 minus 1 upon m. मग m तर आपण ऑलरेडी काढलेला आहे. that is m is equal to 1/2. means we get minus 2, that is slope of normal. Slope of normal is the negative reciprocal of slope of tangent. Therefore slope of normal is m dash is equal to minus 2. Now by the same point we find equation of normal. Therefore equation of normal is y minus y1 is equal to m dash x minus x1. ॲक्च्युली टँजंट आणि नॉर्मल हे लाईनच आहेत दोन्ही, म्हणून आपण लाईनचं इक्वेशन घेतोय. फक्त टँजंटच्या स्लोपसाठी आपण m यूज केला आणि नॉर्मलच्या स्लोपसाठी m डॅश. देन y minus y1 is 2, m dash is minus 2, x minus x1 is 1/2. Now y minus 2 as it is
मल्टिप्लाय -2x मायनस मायनस प्लस हा 2 कॅन्सल होईल 1. आता हे दोन्ही पण आपण लेफ्ट साईडला शिफ्ट करू. -2x बिकम plus y -2 as it is, and this +1 becomes -1 equal to 0. That means we get here 2x plus y -3 equal to 0, and that is our equation of normal. Now we see our second example, that is find equation of tangent and normal to the curve x cube plus 2x square y minus 9xy equal to 0 at the point 2, 1. आता केअरफुली पहा, इथे जे इक्वेशन दिलेलं आहे ते आपल्याला इम्प्लिसिट फंक्शनमध्ये, म्हणजे जेव्हा एक्स आणि वाय एकत्र दिलेले असतात तेव्हा आपण त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. मग इम्प्लिसिट फंक्शनची प्रोसेस यूज करून आपल्याला dy/dx फाइंड करावं लागेल. मग इथे काय प्रोसेस आहे, जे पण इम्प्लिसिट फंक्शन दिलं आहे डायरेक्टली डिफरन्शिएट करायचं आहे अँड देन फाइंड dy/dx. फर्स्ट ऑफ ऑल वी राईट गिव्हन एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर वाय मायनस 9xy इज इक्वल टू 0. आता याला डिफरन्शिएट करू आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येणार 3x स्क्वेअर प्लस 2. आता इथे एक्स स्क्वेअर आणि वाय हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल यूज करायचा. इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर ॲज इट इज, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस वाय ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 9. पुन्हा इथे एक्स आणि वाय मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, म्हणजे मल्टिप्लिकेशन रूल एक्स ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस वाय ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू 0. नाउ वी सिम्प्लिफाय दिस टोटल ॲज वी गेट dy/dx. 3x स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2x स्क्वेअर dy/dx plus multiply this 2y 2x, that is 4xy minus 9x dy/dx minus 9y is equal to 0. आता dy/dxच्या टर्म्समधून आपण dy/dx कॉमन घेऊ, बाकीच्या टर्म्स आपल्याला राईट साईडला शिफ्ट करायच्या. 2x स्क्वेअर मायनस 9x dy/dx इज इक्वल टू -3x स्क्वेअर minus 4xy plus 9y equal to 0. We shift that minus 9y, that is plus 9y. आता ही पूर्ण टर्म आपण डिवाइड करू, that is dy/dx is equal to -3x स्क्वेअर minus 4xy plus 9y divided by 2x स्क्वेअर minus 9x. आता इथे आपल्याला x आणि yच्या जागेवर हा दिलेला पॉईंट पुट करायचा, म्हणजेच आपल्याला स्लोप ऑफ टँजंट मिळेल. देअरफोर स्लोप ऑफ टँजंट that is dy/dx at the point 2, 1 is equal to x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 1, that is -3 2 स्क्वेअर 4 minus 4 x into y 2 into 1 2 plus 9y 9 into 1 9 divided by 2 x square, that is 2 square 4 minus 9x means 9 into 2 18, that is equal to -12 minus 8 plus 9 divided by 8 minus 18 is equal to -8 plus 9 is 1, -11 plus 1 is -12 plus 1 is -11 upon -10. Minus minus get cancel. Our answer is 11/10 and that is our slope of tangent. आता हा स्लोप ऑफ टँजंट घेऊन आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचा. देन इक्वेशन ऑफ टँजंट इज y minus y1 is equal to m into x minus x1. y minus y1 is 1, m आपण आत्ता फाइंड केला 11/10, x minus x1 is 2. आता हा 10 आपण शिफ्ट करू, 10 y minus 1 is equal to 11 x minus 2. Now multiply 10, 10 y minus 10 is equal to 11 x minus 22.
shift 10y and 10 to the right side, that becomes 11x minus 10y, हा minus झाला, minus 22 plus 10 equal to 0. That means 11x minus 10y minus 12 is equal to 0 and that is our equation of tangent. आता ह्याच सेम प्रोसेसने आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मल that is m dash is equal to minus 1 upon m. Minus 1 upon m is 11 by 10, means minus 10 by 11. Now using this m dash we find equation of normal. y minus y1 पॉइंट तोच असणार आहे, फक्त स्लोप येईल m dash x minus x1. That is y minus y1, y1 is 1, m dash minus 10 upon 11, x minus x1 is 2. आता 11 आपण शिफ्ट करू y कडे. 11 y minus 1 is equal to minus 10 x minus 2. Multiply 11 to the bracket, that is 11y minus 11 is equal to minus 10x plus 20. Now shift these two terms, minus 10x and 20 to the left side, we get 10x plus 11y minus 11 and this is minus 20 equal to 0, means 10x plus 11y minus 31 is equal to 0. That is our equation of normal. Now there are two examples for practice. The question is find equation of tangent and normal to the curve at the point on it y equal to x square plus 2 e raised to x plus 2 at 0,4. म्हणजे इथे 0,4 हा पॉईंट दिल्यानंतर तुम्हाला टँजंटचं आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं. जसं आज आपण पहिला क्वेश्चन घेतला. इन द सेम वे वी हॅव टू सॉल्व दी सेकंड क्वेश्चन. आधी डेरिव्हेटिव्ह फाइंड करा इम्प्लिसिट फंक्शनच्या मेथडने 2,4 ह्या पॉईंटला आणि नंतर इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल.